तू अनोळखी तरी सोबती या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये धमाकेदार असा ट्विस्ट येणार आहे. तर प्रेक्षकांनो, इथे समीर अर्पितासाठी तिच्या ऑपरेशनसाठी आपली किडनी डोनेट करायला गेलेला असतो आणि त्याच वेळेला प्रेक्षकांनो, तो खूप मोठ्या रॅकेटमध्ये अडकलेला असतो. किडनी डोनेट करून 20 लाख रुपये घ्यायचे, अर्पिताचं ऑपरेशन करायचं असं त्याने ठरवलेलं असतं. पण इथे आता तोच खूप मोठ्या रॅकेटमध्ये अडकलेला असतो, मरता मरता वाचलेला असतो. आशुतोष योग्य वेळी पोलिसांना घेऊन येतो, म्हणून इथे समीर वाचलेला असतो आणि ते रॅकेट पकडलं गेलेलं असतं. पण प्रेक्षकांनो, आता इथे अर्पिताचं ऑपरेशन कसं करणार? कारण डॉक्टरांनी सांगितलेलं असतं की तुम्ही आधी पैसे भरा, तुम्ही पैसे भरल्यानंतरच इथे तुमच्या पेशंटचं ऑपरेशन केलं जाईल, तोपर्यंत नाही. तेव्हा इथे त्या ठिकाणी राजश्री आलेली असते. ती आलेली असते समीरचा माज उतरताना बघायला. कारण इथे माझामध्येच समीरने 20 लाखांचा चेक फाडून तिच्या तोंडावरती फेकून मारलेला असतो आणि म्हणूनच इथे आता तू काय करशील हे बघण्यासाठी त्या ठिकाणी राजश्री आलेली असते. आणि ती प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये राजश्री अर्पिताचं डेथ सर्टिफिकेट मागायला आलेली असते. तेव्हा इथे राजश्रीचं बोलणं ऐकून समीर तिच्या थोबाडीत लगावतो. तर त्याचबरोबर समीरचा आत्मसन्मान हा वाचवण्याचं काम आता अर्पिताचं असतं आणि ती अगदी व्यवस्थितरित्या ते करते. अर्पिता इथे समीरचा आत्मसन्मान जपण्यासाठी ती इथे आता ऑपरेशन न करण्याचा निर्णय घेते आणि म्हणूनच प्रेक्षकांनो, इथे आता समीरचा जो काही जीव आहे, जो धोक्यात येणार असतो, तो सुद्धा तिने वाचवलेला असतो आणि राजश्रीला जे बघायचं असतं ते सुद्धा ती बघू शकलेली नसते, कारण अर्पितानेच ऑपरेशनसाठी नकार दिलेला असतो. तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने या गोष्टी पुढे घडत जातात आपण सविस्तरपणे बघूया. तर इथे रॅकेट तर पकडलेलं असतं आणि समीरला आशुतोषने वाचवलेलं असतं. पण आता प्रश्न निर्माण झालेला असतो की आता मी अर्पिता मॅडमचं ऑपरेशन कसं करू? कारण राजश्रीबरोबर त्याला लग्न करायचं नसतं. ती प्रेमाचा व्यवहार करते, ही गोष्ट त्याला आवडलेली नसते. तिने 20 लाख रुपये दिलेले असतात, पण त्या बदल्यामध्ये अर्पिताला डिवोर्स द्यायचा आणि माझ्याबरोबर लग्न करायचं असं तिने सांगितलेलं असतं. पण ही गोष्ट आता समीरला मान्य नसते, कारण समीरने सगळ्यांसमोर अर्पिताबरोबर जेव्हा लग्न केलेलं असतं तेव्हा त्याने शब्द दिलेला असतो की काही झालं ना तरी मी अर्पिता मॅडम यांना खूप जास्त पैसा देऊ शकलो नाही, तरीसुद्धा एक वचन तुम्हाला नक्की देतो की त्यांच्या डोळ्यामध्ये कधी मी पाणी येऊ देणार नाही. हे प्रॉमिस त्याने तिच्या वडिलांना केलेलं असतं, तिच्या भावाला केलेलं असतं आणि त्यामुळे ते प्रॉमिस त्याला पूर्ण करायचं असतं. तो म्हणतो की इथे मी त्यांचं ऑपरेशन करू शकलो नाही आणि इथे मी त्यांची साथसुद्धा सोडून दिली, तर याला अर्थ काय? तेव्हा मी त्यांना एकटं नाही पाडू शकत आणि अर्पिता मॅडमचा सहवास मला सोडायचा नाही आहे. मला आयुष्यभर मरेपर्यंत त्यांच्याबरोबर राहायचं आहे, राजश्रीबरोबर नाही. तिच्यासारख्या स्वार्थी मुलीबरोबर मी नाही लग्न करू शकणार आणि आनंदीसुद्धा राहू शकणार नाही, असं सुद्धा तो आता म्हणतो. पण इथे त्याने आता डिवोर्स पेपर हे आता फाडून टाकलेले असतात आणि त्याचबरोबर 20 लाखांचा चेकसुद्धा फाडून राजश्रीच्या तोंडावरती फेकून मारलेला असतो. त्यानंतर राजश्री चिडलेली असते, चिडून घरी येते आणि ती म्हणते की समीरला 20 लाख रुपये कुणी दिले, कुठून मॅनेज केले त्याने, कुठून अरेंज केले? तेव्हा इथे त्याची आई म्हणते, नीलांबरी म्हणते की त्याने स्वतःची एक किडनी आता डोनेट करायचं ठरवले. तेव्हा तिला खूप मोठा धक्का बसतो आणि ती म्हणते, अच्छा, म्हणजे असे पैसे तो जमा करणार आहे आता? त्याने माझा चेक फाडून टाकला आहे ना, मला झिडकारले ना त्याने. तुम्हाला कुणालाही मी सोडणार नाही आहे, तुम्हाला सगळ्यांना मी बरोबर धडा शिकवणार, असं आता ती म्हणत असते. तेव्हा आजी म्हणत असते की प्रत्येक वेळेला राम सीतेला वेगळं करण्यासाठी एक शूर्पणखा येतच असते आणि ते शूर्पणखा येते ना, तेव्हा इथे लक्ष्मणसुद्धा येतो आणि तिचं नाक कापतो. तसंच इथे आता आपल्या समीर आणि अर्पिताच्या बाबतीत होतंय एक शूर्पणखा, म्हणजे आता ती आहे राजश्री. तेव्हा आजी म्हणते, तू कितीही प्रयत्न केलेस ना तरी अर्पिता समीरला तू वेगळं करू शकणार नाहीस. ते दोघांचं एकमेकांवरती प्रेम आहे,
तेव्हा इथे राजसी म्हणते, प्रेम तर मी पण केलं ना समीरवरती, जीवापाड प्रेम केलं. आजी म्हणते, नाही, तुझं प्रेम आहे ना स्वार्थी आहे, अहंकार आहे, खूपच जास्त माज आहे तुला. तसं त्यांचं प्रेम आहे ना त्याच्यामध्ये त्याग आहे. समीर बघ त्याग करतोय स्वतःचा आपल्या बायकोसाठी. त्याला प्रेम म्हणतात गं. एकमेकांचा आनंद हा आपण राखला पाहिजे, एकमेकांचा आदर केला पाहिजे. तू फक्त अहंकारी आहेस, स्वतःचा विचार करतेस आणि जे मिळत नाही ना ते ओरबाडून हिसकावून घेण्याचा प्रयत्न करतेस. याला काडी मात्र अर्थ नाही आहे, असं सुद्धा आता आजी म्हणते. तेव्हा प्रेक्षकांनो, राजसीला भयंकर राग येतो. ती म्हणते, सोडणार नाही आहे मी तुम्हाला कुणालाच, अजिबात सोडणार नाही आहे. या सगळ्याचा वचपा मी काढणार आहे. आणि म्हणूनच आता ती निघते राजसी आणि हॉस्पिटलला जात असते. हॉस्पिटलला बघत असते की ती आता कशा पद्धतीने समीरने पैसे अरेंज केलेत हे सगळं तिला बघायचं असतं आपल्या डोळ्याने, म्हणून ती गेलेली असते. आणि तिथे हॉस्पिटलला आता आशुतोष आणि त्याचबरोबर समीर हे दोघेही आलेले असतात. तेव्हा तिथे सलील, निक्की सगळेजण असतात. म्हणतात, काय झालं, काय झालं जिजू, तुमचं ऑपरेशन झालं का, तुम्ही चालत आलात ते. तेव्हा समीर म्हणतो, हे बघा, किडनी डोनेट नाही केली, ते खूप मोठं रॅकेट होतं. ते ऑर्गन ट्रान्सफर करतात ना, किडनी वगैरे, ते सगळं रॅकेट होतं. ते मी फसलो होतो त्या रॅकेटमध्ये, पैसेसुद्धा मिळाले नसते आणि माझी किडनीसुद्धा काढून घेतली असती. त्यामुळे मी त्याच्यातून कसा वाचले ते माझं मला माहिती. तेव्हा ती म्हणते, मग आता काय करायचं, डॉक्टर सारखे विचारत आहेत पैसे कधी भरणार. तेव्हा समीर म्हणतो, काळजी करू नका, मी डॉक्टरांजवळ बोलतो. समीर म्हणतो, डॉक्टर मी काय म्हणतो, आम्हाला थोडासा वेळ द्या, तुम्ही ऑपरेशन तर सुरू करा ना. 2-3 दिवसामध्ये आम्ही तुमचे सगळे पैसे परत करतो, विश्वास ठेवा, आम्ही सगळे पैसे देऊ. तेव्हा इथे डॉक्टर म्हणतात, तसं नसतं मिस्टर समीर, हे बघा, आधी तुम्ही पैसे भरा, आम्ही लगेच ऑपरेशनला सुरुवात करतो, ऑपरेशन करू, तुमचा पेशंट बराही होईल, पण तुम्ही पैसे तर भरा ना. जोपर्यंत पैसे भरले जात नाही तोपर्यंत आम्ही ऑपरेशन नाही करू शकत. तेव्हा असं म्हणाल्यानंतर समीर खूपच जास्त आता खच्ची झालेला असतो. तेवढ्यातच राजेशी तिथे येते आणि म्हणते, काय झालं, उतरलं का माज. तेव्हा समीर म्हणतो, तू इथे काय करतेस राजसी. राजसी म्हणते की तुझा माज उतरताना बघायला आली आहे. किती तोऱ्यात आला होतास ना, 20 लाखाचा चेक फाडून माझ्या तोंडावरती फेकून मारलास का, तर म्हणे इथे किडनी डोनेट करणार आहेस म्हणून. काय झालं मग, किडनी डोनेट केलीस का, घाबरलंस का तू, किडनी डोनेट करायचं नाटक करायचं, बरोबर ना. तेव्हा तो म्हणतो, तुला माहिती आहे का तिथे काय झालं आहे ते, ज्याबद्दल माहिती नाही ना त्याबद्दल बोलायचं नाही. तेव्हा ती म्हणत असते की मग आता काय करणार आहेस, माझी तर ऑफर रिजेक्ट केलीस ना तू, आता काय इथे अर्पिताचं डेथ सर्टिफिकेट घ्यायला आलं आहेस का. तेव्हा तो म्हणतो, अर्पिताला काही बोलायचं नाही, राजसी असं देईन ना तुझ्या एक थोबाडीत, आणि तो तिच्या आता जोरदार थोबाडीत देतो. जेव्हा ती म्हणते, अर्पिताचं डेथ सर्टिफिकेट घ्यायला आलास का, आणि आता थोबाडीत देत असतानाच इथे आता अर्पिता येते आणि म्हणत असते, थांबा समीर. आणि ती म्हणत असते की समीर, ती काही बोलली ना तरी तिच्या नादाला लागू नका, अहो आपण तिच्या एवढं खालच्या पातीला नाही उतरायचं. तेव्हा इथे समीर म्हणतो, अर्पिता मॅडम, अहो काय आहे, तुम्ही इथे काय करताय, तुम्हाला त्रास होईल ना, बाहेरचे जीवजंतू तुम्हाला जर लागले तर इन्फेक्शन होईल, प्लीज तुम्ही आतमध्ये जा प्लीज. तेव्हा डॉक्टर म्हणतात, हे काय चाललं आहे तुमचं, तुमचा पेशंट असा कसा बाहेर निघून आला. तेव्हा अर्पिता म्हणते, 1 मिनिट डॉक्टर, प्लीज थांबा, आता मला बोलू द्या. समीर, तुम्ही माझ्यासाठी जे काही केलं ते सगळं मी आता ऐकलं, आणि हिनेसुद्धा जे काही बोलली ते पण मी ऐकलं. तुम्ही हिच्याकडे 20 लाख रुपये घ्यायला गेलात, त्यानंतर हिने डिवोर्सची मागणी केली, तुम्ही ते नाकारलं, तुमची किडनी डोनेट करायला गेलात, एका रॅकेटमध्ये अडकलात तुम्ही. माझ्यासाठी माझ्या नवऱ्याने खूप केलं, खूप सहन केलं तुम्ही, पण आता नाही, आता तुम्ही काहीही सहन करायचं नाही समीर, बास झालं. आता मी ऑपरेशनच करणार नाही आहे, मला ऑपरेशन करायचंच नाही आहे. समीर म्हणतो, असं बोलू नका, ऑपरेशन नाही केलं तर ह्या तुमच्या जखमा बऱ्या कशा होणार. तेव्हा ती म्हणते, होतील ना बऱ्या, कालांतराने सगळ्या गोष्टी बऱ्या होतात समीर, आणि एवढं काही भाजलेलं नाही आहे मला, मी ह्या बऱ्या करू शकते घरच्या घरी. अहो आयुर्वेदिक औषधं काही कमी आहेत का, आपण हल्ली बघतो, अहो ज्या बाहेरच्या काही औषधांनी गुण येत नाही लोकांना, ते घरी बनवलेल्या आयुर्वेदिक औषधांनी सुद्धा बरं वाटते, ह्या जखमा त्याने सुद्धा बऱ्या होतील समीर. पण आता मी तुम्हाला कुणासमोरही हात वगैरे जोडू देणार नाही, तुम्हाला पाया पडू देणार नाही. बास झालं समीर, खूप सहन केलं ना माझ्यासाठी, खूप तुम्ही तुमचा आत्मसन्मान गहाण ठेवायला बघितलात, पण आता नाही, आता मी तुमचा आत्मसन्मान कुणाच्याही पुढे गहाण ठेवू देणार नाही.
आत्मसन्मान जपणं हे बायकोचं कर्तव्य असतं. नवऱ्याचा आत्मसन्मान तो तिचा आत्मसन्मान. आणि मी माझ्या नवऱ्याला आता कुणाही पुढे हात जोडू देणार नाही. त्यामुळे आता काहीही झालं ना तरी मी ऑपरेशनच करणार नाही आहे. त्यामुळे अर्पिताने समीरचा आत्मसन्मान जपण्यासाठी तिने ऑपरेशन न करण्याचा निर्णय हा घेतलेला असतो. त्यावेळेला तिथे असलेले सगळेजण अर्पिता आणि समीरकडे आश्चर्याने बघत असतात. तेव्हा समीर म्हणतो, नाही अर्पिता मॅडम, अहो याला काय अर्थ आहे? तुम्हाला एवढं भाजलेलं असताना जर मी तुमचं ऑपरेशन करू शकलो नाही तर नवरा म्हणून मी बिनकामी ठरेन. नवरा म्हणून मग माझं काय कर्तव्य राहिलं सांगा ना. जर मी माझ्या बायकोचं ऑपरेशन नाही करू शकलो तर मी काय करणार आहे? तेव्हा अर्पिता म्हणते, समीर अहो तुमच्यासारखा नवरा नशिबाने भेटतो. तुम्ही माझ्यासाठी खांद्यावरती एवढी मोठी शिवलिंग उचललीत ना, माझ्यासाठी खांद्यावरती एवढी मोठी शिवलिंग उचललीत, मला शुद्धीवरती आणलंत. अहो मेले होते, मला मेलेली घोषितसुद्धा केली होती, मृत घोषित केली होती. पण तरीसुद्धा तुमच्या प्रयत्नांमुळे तुम्ही इतके कष्ट घेतलेत माझ्यासाठी, त्याच्यामुळे जे कुणीही शक्य करून दाखवलं नाही इतक्या वर्षात ते तुम्ही शक्य केलंत ना माझ्या प्रेमापोटी. मग आता तुमच्यामुळे मला इथे जीवनदान तर मिळालं ना, शुद्धीवरती तर मी आली आहे ना, तुमच्याजवळ बोलते आहे, तुम्हाला बघते आहे, अजून मला काय हवं आहे? त्यामुळे आता मी ऑपरेशन करणार नाही आहे. या जखमा आहेत ना त्या तुम्ही बऱ्या करायच्या, त्या मी बऱ्या करणार. तुम्ही काळजी करू नका. घरच्या घरी आपण आयुर्वेदिक औषधं करायची, त्याने आपण बरं करायचं. ऑपरेशनने सगळ्या गोष्टी काही शक्य होतात असं काही नाही आहे. तेव्हा इथे आता अर्पिताने हा घेतलेला निर्णय आणि समीरचा आत्मसन्मान जपण्याची तिची इच्छा, त्याच्यापुढे समीरचं काही चालत नाही. आणि राजसीला जी मज्जा बघायची असते ना समीरची, की समीर आता हतबल होईल आणि परत तिच्याकडून 20 लाखाचा चेक घेईल, तसं काही तिला बघायला मिळत नाही. कारण अर्पिताने आपल्या नवऱ्याला सांगितलेलं असतं, आता कुणाही पुढे हात जोडायचे नाही समीर, कुणाही पुढे अजिबात तुम्ही इथे गिडगिडायचं नाही. बास झालं आता. आता तुमची बायको तुमच्याबरोबर घरी येणार आहे, ते पण आत्ताच्या आता. डिस्चार्जची प्रोसेस सुरू करा आणि मला आपल्या घरी घेऊन चला. आता मला इथे एक क्षणभरसुद्धा राहायचं नाही आहे. त्यामुळे प्रेक्षकांनो, अशा रीतीने अर्पिताने इथे आता समीरचा आत्मसन्मान जपलेला असतो, ऑपरेशन न करण्याचा निर्णय घेतलेला असतो. त्याचबरोबर अर्पिताचं डेथ सर्टिफिकेट मागणारे अर्पिताचं थोबाड फोडत इथे आता समीरने पुन्हा एकदा आपल्या मनामध्ये असलेली तिची जागा तिला पुन्हा एकदा दाखवून दिलेली असते. त्यामुळे इथे समीर अर्पिताचं प्रेम बघून येथे राजसी इतकी जेलस होते, तिला इतका राग येतो की ती आदळआपट करत पुन्हा हॉस्पिटलमधून निघून गेलेली असते. तर इथे अर्पिताचं समीरवरती आणि समीरचं अर्पितावरती इतकं प्रेम आहे बघून घरातले सगळेच लोक आता खूपच जास्त इमोशनल झालेले असतात. आणि इथे समीरसाठी अर्पिताने घेतलेल्या निर्णयामुळे निलंबरीचे डोळे आता खूपच जास्त हे आता उघडलेले असतात. आपल्याला किती चांगली सून मिळाली, कदाचित हा विचारसुद्धा तिच्या मनामध्ये येऊन गेला असेल.